सोलापूर गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी, 24 तासात आरोपी अटक, 1.37 लाखाचे दागिने जप्त. सोलापूर शहर गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या प्रमाणात तातडीने कारवाई करत अवघ्या 24 तासात आरोपीला अटक करून तब्बल 9,37,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या कामगिरीमुळे गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी यांच्या आई इंदुबाई साठे या रात्रीच्या वेळी घराच्या परिसरात झोपलेल्या असताना अज्ञात इसमाने मध्यरात्री त्यांच्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले पोत जबरदस्तीने खेचून नेले. या प्रकारात त्या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. तपासादरम्यान सराफ बाजार परिसरात चोरीचे सोने विक्रीस आणणाऱ्या संशयिताला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने शेख दशरथ मोरसे वय 20 वर्षे असे नाव सांगितले. पुढील तपासात त्याचा साथीदार पक्षा काळे यालाही अटक करण्यात आली. दोघांनी मिळून सोलापूर शहरात गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून सुमारे 13.3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यामध्ये मणी, पोत तसेच कानातील दागिन्यांचा समावेश आहे. जप्त मालाची एकूण किंमत 9,37,000 रुपये इतकी आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झालेली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त मुख्यालय गोहर हसन, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोळे, कैलाश बुगाडे, जावेद जमादार, राजकुमार वाघमोरे, अभिजित दायगुडे, काशीनाथ वाघे, आबा साळवे, धीरज सातपुते, विठ्ठल येलमार, महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, सुमित्रा बारबोळे, चालक बाळू काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी यशस्वीपणे पार पाडली. सोलापूर शहर आयुक्तालयातील सलगर वस्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदे साठे वस्ती या ठिकाणी यातील फिर्यादी इंदुमती साठे वय 75 वर्षे ह्या रात्रीच्या वेळी त्यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये नेहमीप्रमाणे झोपलेल्या असताना पहाटे साधारण 4-4:30च्या आसपास 2 अनोळखी इसमांनी त्या ठिकाणी येऊन प्रथमतः पोर्चमधील बल्ब काढून अंधार केला आणि त्यानंतर नमूद फिर्यादी महिलेचं तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील काही दागिने असे काढून घेतले. त्या दरम्यान काही धारदार वस्तूंनी, धारदार हत्याराने त्यांच्या गालावरती वार केल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तात्काळ माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशाने आम्ही गुन्हे शाखेच्या टीम तयार करून त्या गुन्ह्यामध्ये तांत्रिक तपास तसेच खबऱ्यांच्या द्वारे आरोपीबाबत माहिती प्राप्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये 2 इसम घटनास्थळापासून काही अंतरावरती संशयास्पद रीतीत फिरत असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले. ते पूर्ण तांत्रिक तपासाचा ट्रॅक केला असता सदरचे आरोपी हे रेल्वे स्टेशन परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच त्यामधील एक आरोपी हा गुन्ह्यातील सोनं विकण्यासाठी काही बाजारामध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास आम्ही API धायगुडे आणि त्यांचे पथक यांनी त्यास ट्रॅक करून पासपोर्ट ऑफिस सिद्धेश्वर मंदिराजवळ त्याला ताब्यात घेतलं. नमूद आरोपीस ताब्यात घेतलं असतं त्याच्या अंगझडतीमध्ये या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जे आहेत ते मिळून आलेले आहेत. त्याचबरोबर नमूद आरोपीकडे अजून कौशलपूर्ण तपास केला असता यापूर्वी देखील त्यांनी अशाच प्रकारचा एक जबरी चोरीचा गुन्हा सलगवस्ती पोलीस स्टेशन हद्दीतच बेलाटी गाव या ठिकाणी केला होता. त्या संदर्भात जो दाखल गुन्हा आहे तो गुन्हा देखील ह्या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे असे 2 गुन्हे ह्या आरोपींकडून आम्ही उघडकीस आणले आहेत. गुन्ह्यात गेलेल्या 2 गुन्ह्याच्या मुद्देमालापैकी एकूण 1,37,000 किमतीचे सोने आपण हस्तगत केलेले आहे आणि यातील जो आरोपी आहे हा अहिल्यानगर जिल्ह्यामधील आहे. आरोपीचं नाव आहे शकील उदाशा भोसले, कोळगाव म्हणून गाव आहे, त्या गावातील एक आरोपी आहेत. इतर एक आरोपी जो ह्याचा साथीदार आहे त्याला देखील आम्ही शोध चालू त्याचा लवकरात लवकर अटक करून घेऊया.
सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार तसेच DCP HQ गौर हसन, DCP क्राईम श्रीमती अश्विनी पाटील आणि ACP राजन माने गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.